हॅलो, नमस्कार. कशा आहात? मस्त मजेत ना? तर मजेतच राहा. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस आनंदात, उत्साहात आणि आरोग्यदायी जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर बघा, आत्ता मी आले क्लासवरून. माझं सकाळचं जे आहे रुटीन ना त्याचंही रेकॉर्डिंग केलेलं आहे. पण मला एडिटिंगला थोडा टाईम भेटत नाही आहे, त्याच्यामुळं आज मी संध्याकाळी ना खीर बनवत आहे. आणि आमच्या आहोंच्या ऑफिसमधून सगळ्यांना खीर पाहिजे होती आज, म्हणून मी बनवते आहे खीर. तर आता मी त्याची रेसिपी मात्र आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि जमलंच तर माझा सेकंड व्हिडिओही म्हणजे सेकंड ब्लॉग्सही मी तुमच्यासोबत शेअर करेन, वेळ भेटला मला तर. नाहीतर मग तो उद्या मी तुमच्यासोबत शेअर करेन. पण आज ना मी खिरीची जी रेसिपी आहे, जे खीर बनवणार आहे ना मी, तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा, त्याच्यासाठी मी इकडं दूध तापत ठेवलेलं आहे आणि इकडं ना सगळी काही खिरीची जी तयारी आहे ना ती करून घेतलेली आहे. आता मी तुम्हाला खीर कशी बनवायची ना ते तुमच्यासोबत शेअर करते. जेव्हा मी क्लासला गेलेली ना, तर यांनी ना दूध आणलं आणि मी त्यांना बोलले की मला थोडासा उशीर होणार आहे, तर तुम्ही फक्त दूध गरम करून ठेवा. तर यांनी बघा काय करून ठेवलं. त्यापेक्षा मी येऊन केलं असतं ना तर बरं झालं असतं. पूर्ण गॅस आणि किचन ओटा आहे ना पूर्ण दुधाने भरलेला, पूर्ण दूध उतून जाऊन पूर्ण खाली आलेलं. तर त्यांनाच लक्षातच आलं नाही. काम कमी करण्याऐवजी माझं काम मात्र वाढूनच बसलं होतं. तर असो बघा, इथं काय केले मी, आता घेतले खीर बनवण्यासाठी. तर माझ्याकडं ना आता एवढा जो बाजूला दिसते ना ज्याच्यात दूध गरम केले ना, तर तेवढाच साईजचा माझ्याकडे एवढाच एक मोठा टोप आहे. त्याच्यापेक्षा मोठे टोप नाही आहेत माझ्याकडं. तर ह्याच्यामध्ये ना 1 लिटर दूध बसतं आणि काटोकाट बघायला गेलं तर 1.5 लिटर बसतं. पण त्याच्यामध्ये जे दिसतंय ना तुम्हाला ते 1च लिटर दूध आहे. आता मला ना त्याच्यामध्ये मी फक्त तडका टाकणार आहे, हा जो आहे ना तो. तर आता मी बघा कढईमध्ये काय घेतलेलं आहे, तूप घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये बघा काजू आणि बदाम. माझ्याकडं आता मात्र एवढेच ड्रायफ्रूट्स होते म्हणून मी तेवढेच टाकलेले आहेत, काजू आणि बदाम. आणि त्याच्यामध्ये ही जी शेवई आहे ना बारकी ती टाकले. आता हे सगळं काही व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. आता बघा 1 लिटर दूध आहे, तर त्याच्यासाठी ना मी एक आपली वाटी असते ना तेवढी वाटी भरून हे सगळे ड्रायफ्रूट्स आहेत. आणि अर्धी वाटीच्या पेक्षा थोडं जास्त ना ही शेवई असेल. तर एवढं सगळं ना मी वापरलेलं आहे ह्याच्यामध्ये. आणि सगळं काही व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे तुपामध्ये. आता हे तूप ना मी मागे तुम्हाला म्हणजे 2 दिवसापूर्वीच मी ना ही रेसिपी तुम्हाला शेअर केलेली आहे की मी तूप कसं काढलं आहे ते. तर तुम्ही 2 दिवसापूर्वीचा जो माझा व्लॉग्स आहे ना त्याच्यामध्ये बघून घ्या की मी कसं तूप काढलेलं आहे. हे घरचंच तूप आहे, गाईचं तूप आहे आणि त्याचाच मी वापर केलेला आहे इथं. तर आता बघा साईडला मी ना दूध उकळत ठेवलेलं. आता त्याच दुधामध्ये ना मी हे जे बनवलेलं आहे ना फ्राय केलेले आहेत ड्रायफ्रूट्स आणि शेवई ना ती टाकते. तर आता बघा झालं काय, फर्स्ट टाईम मी जेव्हा टाकाय गेलेली ना टोपामध्ये टोप छोटा झाला आहे आणि खिरीचं प्रमाण झालेलं आहे जास्त. तर थोडंसं ना ते बाहेर आलेलं आहे, गॅसच्या साईडला तुम्हाला दिसतच असेल पडलेलं. तर परत माझं काम वाढलेलं आहे आणि आता हे लवकरच साफ करून घ्यावं लागेल. पण बघा त्याआधी ना जे कढईतलं आहे ना माझं ते सगळं म्हणजे तळलेलं जे आहे ते सगळं टाकून घेणार आहे. आणि ह्या वाटीत जो आहे ना तो आहे ना खिरीचा मसाला आहे बनवलेला, तो टाकलेला आहे. त्याच्यामध्ये वेलची पावडर, जायफळ, परत पिस्ता, केशर वगैरे ते सगळं काही मिक्स होतं. आणि त्याचबरोबर एक्स्ट्रा फ्लेवरसाठी म्हणून ना मी ही जी वेलची आहे ना माझ्याकडं ती टाकलेली आहे. आता बघा किती छान त्याला तुपाचा लेअर दिसतोय बघा वरती खिरीमध्ये. आणि आता ह्याच्यामध्ये ना मी जेवढं कढईत तुम्हाला दिसतंय ना तेवढं म्हणजे जास्तीत जास्त 1 ग्लास पाणी ॲड केलं असेल मी 1 लिटर दुधामध्ये. त्याचबरोबर बघा मी त्याच्यामध्ये ना हे कस्टर्ड पावडर आहे ना ते थोडंसं पाण्यामध्ये मिक्स केलं आणि ते ॲड करणार आहे. म्हणजे त्याच्यामुळं काय होईल, थोडासा दाटसरपणा येईल खिरीला आणि खिरीला एक वेगळा फ्लेवर पण येईल म्हणून. तर बघा बघता बघता इकडं ना माझी खीर मस्त तयार झालेली आहे. आता जरा एक उकळी फुटली नाही याला की मग मी डब्यात भरायला घेईन. तर इकडं ना त्याच्यामध्ये मी साखर टाकायला विसरलेली, तर म्हणून ना मी ह्याच्यामध्ये साखर टाकले. आपल्याला जेवढी पाहिजे ना चवीला साखर, कुणी कमी खातं साखर, कुणी जास्त खातं. तर मी माझ्या म्हणजे मला केवढी लागते ना तेवढीच टाकलेली आहे. म्हणजे आमच्या घरात जेवढं गोड खाल्लं जातं ना तेवढीच साखर टाकलेली आहे. तर आता मी जो हा टोपावर चम्मच ठेवलेला आहे ना तर तो यासाठी ठेवलेला आहे की खीर उतू जाऊ नये किंवा खाली येऊ नये म्हणून.
तर बघता बघता बघा, बोलता बोलता माझी खीरही तयार झालेली आहे. आणि हा डब्बा मी धुवून घेतलेला आहे, कारण या डब्यामध्येच मी पॅक करून खीर देणार आहे ऑफिसमध्ये. तर खीर थंड होण्यासाठी मी ठेवली हॉलमध्ये आणून. आता त्यातलीच खीर थोडीशी दोघांना, विहाना आणि सिटूला पण दिली, आणि त्यातलीच अजून थोडीशी ना त्यांच्या पप्पांनाही दिली. इकडे साईडला सिटूचा डान्स तर तुम्ही पाहिलाच असेल. तर हल्ली काय होतं, मी जसं रेकॉर्डिंगला मोबाईल लावून ठेवते ना, तसं ना ही दोघं पण कॅमेऱ्यासमोर येऊन ना डान्स करत असतात, काहीतरी नाटकं करत असतात. तर मीही ते स्किप करत नाही, कारण मला खरंच छान वाटतं की ते म्हणजे काहीतरी, म्हणजे त्यांनाही समजतं की कॅमेऱ्यासमोर आपण काय करायचं आहे, कसं बोलायचं आहे वगैरे. आणि हळूहळू तेही शिकतील, कारण आता बघा ही काळाची गरजच झालेली आहे. समोर येऊन बोलणं वगैरे, तेवढा कॉन्फिडन्स मुलामध्येही आला पाहिजे. तर असो बघा, इकडं आता खीर बऱ्यापैकी थंड झालेली आहे आणि मी ना ती डब्यामध्ये भरलेली आहे. पण बघा, टोप जेव्हा मी बाहेर घेऊन येत होती ना, तेव्हा ना खीरचं म्हणजे ती खीर ना माझ्या हातावर थोडीशी पडली, आणि हाताला चांगलंच भाजलं आहे माझ्या आज. कारण बघा, खीर जी आहे ना, ती टोपाच्या काठोकाठ भरलेली होती, त्याच्यामुळे ती माझ्या हाताला भाजली. तर ह्यांनाही खीर दिली आणि ह्यांना खूप आवडली बघा खीर. आता ना डब्यामध्ये खीर भरली आणि त्यांना पिशवीत देत होते, पण मला प्रश्न पडला की ती खीर घेतील कशाने, म्हणून ना मी माझ्याजवळ जी पळी होती ना स्टीलची, ती पण त्यांना दिलेली आहे सोबत. तर आता बघा ते घेऊन जात आहेत ऑफिसला, आणि मी पटापट इकडचं सगळं काही आवरून घेते. हलवू नका हो जास्त. तर असं होतं आजचं माझं इव्हिनिंगचं रुटीन. तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि हो, खीर तुम्हाला कशी वाटली तेही मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझे व्लॉग्स तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचा एक सपोर्ट माझ्यासाठी खूप 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 मौल्यवान आहे. भेटूयात आता उद्याच्या व्लॉग्समध्ये.